महत्वाची बातमी अशी आहे की एसटीचं विलिनीकरण अशक्य असल्याचं म्हटलं जातं। राज्य मंत्रिमंडळ बैठकीत यावरती शिक्कामोर्तब केलं गेलेलं आहे। समितीच्या अहवालाला मान्यता दिल्याचं त्यांनी म्हटलंय आणि मंत्रिमंडळ बैठकीत या अहवालाला मान्यता देण्यात आलेली आहे। हा अहवाल जो सादर करण्यात आलेला होता ज्यात एसटीचं विलिनीकरण अशक्य असल्याचं म्हणण्यात आलंय, आता त्यावरती मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आलंय। या अहवालाला मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे। म्हणजे याचाच अर्थ एक लक्षात घ्या की एसटीचं विलिनीकरण हे होऊ शकत नाही, ज्यावरती वारंवार भाष्य केलं जात होतं, ज्याच्याबद्दलची मागणी केली जात होती आणि अजूनही एसटी कर्मचारी मोठ्या प्रमाणात काही एसटी कर्मचारी जे आहेत ते दुखवटा संपावरती आहेत। त्यांनी हा संप दुखवटा म्हणून पाळलेला आहे आणि त्यांना अजूनही अपेक्षा होती की या विषयाला घेऊन म्हणजे विलिनीकरणाचा मुद्दा जो आहे तो सोडवला जाईल। पण आता मंत्रिमंडळाच्याच बैठकीत विलिनीकरणाच्या संदर्भात सादर झालेल्या अहवालावरती शिक्कामोर्तब झालं, ज्यात विलिनीकरण अशक्य असल्याचं म्हणण्यात आलं। बोलूयात आमचे प्रतिनिधी उदय जाधव आता क्षणाला आपल्या बरोबर आहेत। उदय, या अहवालाला मंत्रिमंडळाच्या बैठकीत एकमताने मंजुरी देण्यात आली, याचाच अर्थ विलिनीकरण अशक्य आहे असं म्हणायचं का? आपण इथे अगदी बरोबर म्हणतोय की ज्या प्रकारे विलिनीकरणाच्या मागणीवरती राज्यातील एसटी कर्मचारी गेले काही महिने संपावरती आहेत, मात्र आता कॅबिनेट मीटिंग जी आहे ती झालेली आहे विधानसभा भवनामध्ये आणि राज्य मंत्रिमंडळासमोर त्रिसदस्यीय समितीचा अहवाल जो आहे तो मांडण्यात आलेला आहे। या एसटी अहवालामध्ये राज्यातील कर्मचाऱ्यांचा विलिनीकरणाची जी मागणी होती ती सरासर नाकारण्यात आलेली आहे। एसटी कर्मचाऱ्यांचं विलिनीकरण राज्य सरकारच्या सेवेमध्ये होऊ शकत नाही असं स्पष्टपणे म्हणण्यात आलेलं आहे आणि हा अहवाल जो आहे तो आता राज्य मंत्रिमंडळाने स्वीकारलेला आहे आणि या अहवालाचं सादरीकरण जे पटलावरती ठेवण्यात येणार, कारण विधिमंडळ अधिवेशन सुरू आहे येत्या 25 तारखेला म्हणजे अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी परिवहन मंत्री अनिल परब हे विधानसभेमध्ये आणि विधान परिषदेमध्ये हा अहवाल मांडणार आहे। त्यानंतर प्रसारमाध्यमांशी या संदर्भात चर्चा करणार आहेत। मात्र सध्या जी माहिती मिळते आहे हा अहवाल जो आहे तो स्वीकारलेला आहे राज्य मंत्रिमंडळाने। याचा अर्थ स्पष्ट आहे की एसटी कर्मचाऱ्यांचं विलिनीकरण होणार नाही। उदय, आपण आपल्या दर्शकांना सांगूयात की या अहवालात नेमकं काय काय नमूद करण्यात आलंय? तुमचा प्रश्न पुन्हा एकदा विचारा। माझा प्रश्न उदय असा होता की आपल्या दर्शकांना आपण सांगूयात की या अहवालात नेमकं काय काय नमूद करण्यात आलंय? या अहवालामध्ये हे नमूद करण्यात आलेलं की एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे काही दिवस संपावरती आहेत, त्या संपावरती त्यांच्या ज्या विविध मागण्या आहेत त्या विविध मागण्या स्वीकारण्यात आलेल्या। एसटी कर्मचाऱ्यांच्या ज्या वाढीव मागण्या होत्या त्या देखील स्वीकारण्यात आलेल्या। मात्र एसटी कर्मचाऱ्यांच्या विलिनीकरणाचा जो प्रश्न आहे त्या प्रश्नावरती मात्र त्यांनी नकारघंटा दिलेली आहे। एसटी कर्मचाऱ्यांचं विलिनीकरण होणार नाही हे स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे। आता क्षणाची महत्वाची बातमी आपण बघतोय की शुक्रवारी या अहवालाच्या संदर्भात राज्य सरकारने सभागृहात निवेदन शुक्रवारी ते करणार आहे आणि एसटी विलिनीकरण शक्य नसल्याच्या भूमिकेवरती मंत्रिमंडळ ठाम आहे। याविषयी खुद्द राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी देखील स्पष्टपणे म्हणलेलं होतं आणि आता तर जो समितीचा अहवाल म्हणजे कामगारांच्या विविध मागण्यांच्या मुद्द्याला घेऊन जी समिती गठीत करण्यात आलेली होती त्या समितीने याबद्दल अहवाल द्यावा अशी मागणी होती। त्या अहवालात नमूद करण्यात आलेलं आहे की एसटी महामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलिनीकरण होऊ शकत नाही, जेव्हा की याच मुद्द्याला घेऊन याच प्रमुख मागणीला घेऊन राज्यभरातले एसटी कर्मचारी अजूनही त्यांच्या संपाच्या भूमिकेवरती ठाम आहेत। बोलूयात, आपल्याबरोबर आहेत सदाभाऊ खोत। सदाभाऊ, या जो अहवाल सादर करण्यात आला त्या अहवालावरती मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आलं, याचाच अर्थ एसटी महामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलिनीकरण अशक्य आहे। आपण काय म्हणाल याबद्दल? त्रिसदस्यीय समितीचा जो अहवाल होता तो अगोदरच न्यायालयामध्ये सादर केला गेला आणि सभागृहामध्ये सादर केला गेला पहिल्या आठवड्यामध्ये आणि त्याच्यामध्ये स्पष्टपणाने सांगितलं गेलं एसटीचं विलिनीकरण होणार नाही। त्याच्यानंतर एक संसदीय समिती या ठिकाणी सदस्यांची स्थापन केली आणि त्यामध्ये आम्ही काही मुद्द्यावरती चर्चा केल्या एसटी कामगारांच्या प्रश्नाच्या बाबत आणि त्या मुद्द्यावरती निवेदन राज्य सरकारच्या वतीनं परिवहन मंत्री करणार होते दुसऱ्या दिवशी, परंतु अर्थ मंत्रालयानं त्याला मान्यता दिली नसल्यामुळं परत ते गेली 8 दिवस टोलवाटोलवी होत राहिली आणि परत सभागृहामध्ये सदस्यांनी आम्ही काल प्रश्न मोठ्या ताकदीनं उचलला
आणि मग सरकारला सांगावं लागलं, सभापतींनी निर्देश दिलं की तुम्ही आजच्या आज म्हणजे उद्याच्याला तुम्ही म्हणजे आज लगेच बैठक घ्या मंत्रिमंडळाची आणि या समितीनं जो काही प्रस्ताव समोर ठेवला होता तो मंत्रिमंडळासमोर ठेवून मान्यता घेऊन तुम्ही सभागृहामध्ये निवेदन करा, जसं काल परिवहन मंत्र्यांनी शब्द दिलेला होता. आता तुमच्याच माध्यमातून मला समजत आहे की मंत्रिमंडळानं समितीच्या प्रस्तावाबाबत विचार केलेला आहे किंवा तो कॅबिनेट समोर ठेवलेला आहे. आता परिवहन मंत्री सभागृहातून काय निवेदन करतात हे आम्ही तपासून पाहू आणि त्यांचं निवेदन आल्यानंतर जर आम्हाला योग्य वाटलं तर मग आम्ही राज्यातल्या एसटी कामगारांना आवाहन करू कामावर येण्याचं. जर योग्य वाटलं नाही, त्याचं अन्यायकारक जर काही मान्यता दिल्या गेल्या असतील तर ते आम्ही मान्य करणार नाही. पण म्हणजे सदाभाऊ खोत, हे आपण देखील जाणून आहात की एसटी महामंडळाचं विलिनीकरण हे राज्य सरकारमध्ये अशक्य आहे. एक असं आहे की जो अहवाल होता, परिवहन सचिव होते, अर्थ सचिव होते, मुख्य सचिव होते, त्यांचा अहवाल न्यायालयाला पहिल्याच अधिवेशनाच्या आठवड्यामध्ये गेला. तेव्हा सगळ्या आपल्या चॅनेलवरनी तो अहवाल प्रसिद्ध झाला, त्याच्यावर डिबेट झालेले आहेत. परंतु आता प्रश्न हा राहिला की विलिनीकरणाची जी लढाई आहे ती आता लढाई झालेली आहे. ही लढाई न्यायालयामध्ये चालूच राहील. परंतु तोपर्यंत आम्ही एसटी कर्मचाऱ्याच्या आत्महत्या वाचवायच्या नाहीत का, तोपर्यंत आम्ही चांगला निर्णय घ्यायचा नाही का, किंवा सरकारची काय भूमिका आहे हे तर पहिल्यांदा जाणून घ्यावं लागेल. ठीक आहे, न्यायालयामध्ये भविष्यात विलिनीकरण झालं तर सरकार करणार आहे, कर्मचाऱ्याचं विलिनीकरण असं सरकार म्हणत आहे. पण विलिनीकरणाच्या विरोधामध्ये जर न्यायालयात निर्णय आला तर मग सरकारची भूमिका काय असणार आहे या कामगारांच्या बाबतीमध्ये, यावर सुद्धा चर्चा होणं गरजेचं आहे. आणि म्हणून आम्ही आज वाट पाहतो की सभागृहामध्ये या दृष्टीनं सरकार आपली भूमिका काय मांडते. बर, आज परिवहन मंत्री सभागृहामध्ये याबद्दल काय भूमिका मांडतायत यानंतर आपण आपली प्रतिक्रिया स्पष्टपणे व्यक्त कराल असं आपलं म्हणणं आहे. पण तुर्तास तरी एसटी महामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलिनीकरण होऊ शकत नाही याबद्दलचा जो अहवाल समोर आलेला आहे त्यावरती मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आलंय. याविषयी अधिक बोलण्यासाठी आपल्याबरोबर आहेत एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे. संदीप शिंदे, आपण या विषयाला घेऊन वारंवार न्यूज 18 लोकमतच्या बऱ्याचशा चर्चासत्रांमध्ये बातचीत केली होती. त्यातनं एक मुद्दा तर प्रामुख्याने समोर आला होता की जे वाढीव आहे आर्थिकदृष्ट्या ते खरं तर पदरात पाडून घेणं आणि विलिनीकरणाच्या मागणीच्या संदर्भात कामावरती रुजू होऊन आपला लढा सुरू ठेवणं ही भूमिका खरं तर संयुक्तिक होती. आता जेव्हा या अहवालावरती शिक्कामोर्तब होतंय तर आपण एसटी कामगारांची समजूत काढणार का? नाही, एकतर पहिली गोष्ट म्हणजे हे विलिनीकरण होत नाही हे आमच्या दृष्टीने फार दुर्दैवी बाब आहे. परंतु हे विलिनीकरण किती चुकीच्या पद्धतीनं रेटलं गेलं याच्यावरती खऱ्या अर्थानं चर्चा होणं अपेक्षित आहे. जो त्रिसदस्यीय समितीचा अहवाल आला त्या समितीच्या अहवालामध्ये जे पहिल्यापासून आम्ही भूमिका मांडत होतो की द रोड ट्रान्सपोर्ट ऍक्ट 1950 नुसार या महामंडळाची स्थापना झाली आहे आणि त्यात जर बदल करायचा असेल, आम्हाला राज्य सरकारचे कर्मचारी व्हायचे असेल तर त्यात अमेंडमेंट होण्याची फार गरज आहे. परंतु वकील साहेबांनी रेटलं काय तर त्रिसदस्यीय समितीची मागणी केली, हायपॉवर कमिटीची मागणी केली. त्या हायपॉवर कमिटीने निगेटिव्ह अहवाल दिला, परंतु 35% खासगीकरणाचं भूत आमच्या बोकंडे आणून ठेवलंय. म्हणजे भीक नको पण कुत्रावर अशी आता परिस्थिती आमच्यावर येते की काय अशी परिस्थिती आहे. म्हणजे आता युद्ध संपल्यानंतर या जखमींना कसं करायचं या खरं विवंचनेमध्ये आम्ही सर्वजण आहोत. हजारो जणांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत, हजारो जण आज म्हणजे कसं भागवतात त्यांना माहिती आहे. तेव्हा हीच भूमिका आम्ही सांगत होतो की विलिनीकरण झालं पाहिजे, परंतु विलिनीकरणाची पद्धत काय हे आम्ही सर्वांना सांगितलं, परंतु ते ऐकलं गेलं नाही. विलिनीकरण योग्य पद्धतीने न चालल्यामुळं आज हा दिवस आम्हाला बघावा लागतोय. तरीही एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारनं आपल्या पंखात घेतलं पाहिजे. हे काही कर्मचारी वेगळे नाही आहेत, तेव्हा एसटी बस चालूच झाली पाहिजे, परंतु एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकार एवढा पगार मिळाला पाहिजे आणि त्यांच्या कारवाया दूर झाल्या पाहिजेत. या मुद्द्यावरती आम्ही ठाम आहोत आणि तशा पद्धतीने प्रयत्न करतोय. पण मग आता पुढे काय? पुढे आता हेच आहे, त्रिसदस्यीय समितीचा अहवाल. आता न्यायाची लढाई न्यायालयात, माननीय उच्च न्यायालय त्याच्यावरती काय निर्णय घेत आहे त्याच्यावरती भाष्य आताच करणं काही योग्य नाही. परंतु हे मात्र सिद्ध झालं त्या त्रिसदस्यीय समितीच्या अहवालावरून की तुमची पद्धत चुकलेली आहे. जर अहवाल संपूर्णपणे वाचला तर चुकीच्या पद्धतीनं हे विलिनीकरण केलं याच्यावरती शिक्कामोर्तब झालेलं आहे. तेव्हा न्यायाची लढाई न्यायालयावरती. मात्र एसटी कर्मचाऱ्यांनी आता परतायला पाहिजे, परंतु राज्य सरकारनेही त्यांना
जवळ घेतलं पाहिजे किंवा राज्य सरकारने त्यांचे गुन्हे माफ केले पाहिजेत आणि त्यांना राज्य शासन एवढं वेतन द्यावं अशा प्रकारची मागणी आम्ही केलेली आहे. तुम्ही म्हणाल की चुकीच्या पद्धतीने या अहवालात काही गोष्टी ज्या आहेत त्या नमूद करण्यात आल्या, त्या गोष्टी नेमक्या काय, ते मुद्दे काय, आपण काय स्पष्ट करा. 100% तुम्हाला सांगतो की त्याच्यामध्ये जे त्रिसदस्यीय समितीने जे म्हणणं मांडलेलं आहे त्याच्यामध्ये या महामंडळामध्ये बदल करायची पद्धत हे द रोड ट्रान्सपोर्ट ऍक्ट 1950च्या कलम 39 नुसार रद्द करता येते. म्हणजे हायकोर्टाकडं त्रिसदस्यीय हायपॉवर कमिटीची मागणी करणं हे अत्यंत चूक होतं. त्यामुळे 12 आठवड्याची मेघ बसली आणि बसली त्या उलट एसटीला सुधारणा करण्यासाठी काय करावं लागेल तर 35% खासगी गाड्या आणाव्यात अशा पद्धतीचं त्यांनी त्याच्यामध्ये मांडलेलं आहे आणि आता त्याच्यावर शिक्कामोर्तब झालं. किंबहुना आज खरं तर कायदे मंडळामध्ये तो अहवाल आहे आज म्हणजे कॅबिनेटमध्ये गेला आणि त्या विधिमंडळामध्ये सुद्धा गेलं. आता विधिमंडळामध्ये जर एकदा त्याला मान्यता मिळाली तर त्याचा कायदा होतो आणि म्हणून कायमस्वरूपी तो रस्ता बंद होतोय की काय आणि खाजगीकरणाचं भूत आमच्या मानगुटीवर बसतंय की काय अशी भीती आता वाटायला लागलेली आहे आणि म्हणून हा लढा चुकीच्या पद्धतीने झाला याच्यावरती माझं ठाम मत आहे. मग या अहवालाच्या विरोधात आपण न्यायालयीन दाद मागणार आहात? आता कसं आहे की पक्षकार कोण आहे तर ते सदावर्ते साहेब आहेत. त्यांनी अजूनही त्यांचं असंच म्हणणं आहे. कालपर्यंत तरी ते म्हणतात की डंके की चोट पे विलिनीकरण मिळालं पाहिजे. मला असं वाटतं की माणसांना फार वेळ नाही बनवता येत आणि थोड्या वेळासाठी टाळ्या मिळवण्यासाठी ठीक आहे जय जयकार करण्यासाठी लोकांना तुम्ही खोटं बोलू शकता. पण आज परिस्थिती 4 महिने झालं लोकांच्या घरात अन्न पाणी नाही. लोक हमाली करतायत. बांधावरती आमच्या पोरी कामाला खुरपायला जात आहेत. ही परिस्थिती समजणार आहे की नाही समजणार आणि मग लोकांच्या आत्महत्या वाढतायत. ज्याला जबाबदार कोण आहे आणि म्हणून त्या गोष्टीवरती लोकांना फार चांगल्या पद्धतीनं काउन्सिलिंग केलं पाहिजे. त्यांना एक आधार दिला पाहिजे, मानसिक आधार दिला पाहिजे आणि आर्थिक आधार पण देणं आवश्यक आहे. आणि मला वाटतं मीडियाने, कामगार संघटनांनी आणि प्रशासनाने, शासनाने सगळ्यांनी मिळून हे एकत्रितरित्या काम करून पुढच्या आत्महत्या थांबवणं फार महत्वाचं आहे असं मला वाटतं. धन्यवाद संदीप शिंदेजी आमच्याशी बोलल्याबद्दल. तुर्तास आत्ता या क्षणाला राज्यातल्या सगळ्याच एस टी कर्मचाऱ्यांसाठी न्यूज 18 लोकमत ही बातमी पुढे आणते आणि ही बातमी अशी आहे की त्रिसदस्यीय समितीने एस टी कामगारांच्या मागण्यांना घेऊन जो अहवाल मांडलेला होता राज्य सरकार पुढे, न्यायालयापुढे, त्या अहवालावरती मंत्रिमंडळाच्या बैठकीत एकमतानं शिक्कामोर्तब करण्यात आलंय. म्हणजेच एस टी महामंडळाचं विलिनीकरण हे राज्य सरकारमध्ये होऊ शकत नाही असं यामध्ये म्हणावं लागेल. पण तुर्तास तरी बघूयात की दुपारी परिवहन मंत्री सभागृहात याबद्दल काय निवेदन करतात.